हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 दिल्ली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखुमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे राहिलेले समोरचे क्वेश्चन घेणार आहोत। तर नुसते आपण क्वेश्चन घेत नाही, विथ कन्सेप्ट जाणार आहोत। काय तर कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत। क्वेश्चन्स, व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स तुमच्याकडे असतील, व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता। नुसतं कन्सेप्ट घेऊन सोबत चालायचं, कन्सेप्ट नुसार आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि कन्सेप्ट साठी फॉलो करा नंदू सर मॅथमॅटिक्स। आपण एकदम व्यवस्थित कन्सेप्ट तुम्हाला या सिरीज मध्ये देणार आहोत सीईटी साठी, सीईटी टार्गेट 2026 साठी। ठीक आहे, चलो। तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय म्हणते की बॉ एव्हरी सनराइज इज द सेकंड चान्स टू शाईन। प्रत्येक उगवता दिवस हा तुमच्यासाठी सेकंड चान्स असते, कशासाठी तर चमकण्यासाठी। आणि चमक्यासाठी काय तर सूर्यासारखं जळा लागेल। सूर्य तसाच नाही चमकत। काय सूर्य का बरं चमकते? कारण की तो स्वतः जळते। जिथपर्यंत तुम्ही स्वतः जळसाल ना, जिथपर्यंत तुम्ही स्वतः काही करसाल ना, जिथपर्यंत तुम्ही स्वतःला त्या कामामध्ये झोकून देसाल ना, तिथपर्यंत काहीच होत नाही, तिथपर्यंत तुम्ही चमकणार नाही। तुम्ही म्हणसाल की बुवा देरे हरी पलंगावरी होत नसते। जर तुम्हाला चमक्याचं असेल तर तुम्हाला भोरासारखी मेहनत करावी लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही, है ना। भरपूर मेहनत करावी लागेल, त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाही, तेव्हा कुठे चमकते। आणि जो माणूस चमकते त्याचंच लोक ऐकतात, है ना। असं कोणाचे अलत्या भलत्याचं ऐकत नसतात, म्हणून अभ्यास करा। चला, पहिला क्वेश्चन आहे म्हणते आपल्याकडे, काय म्हणते, द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर इन द रेशो ऑफ 1:5:6 देन द साइड ऑफ द ट्रायंगल्स आर इन द रेशो। पहा आपल्याकडे काय दिलाय, ट्रायंगलच्या अँगलचा रेशो दिलाय। मग आता समजा आपण ट्रायंगल घेतला, सपोज आपण ट्रायंगल घेतला एबीसी। पहा हा ट्रायंगल घेतला आपण एबीसी, याच्यामध्ये झाला अँगल ए, अँगल बी, अँगल सी, याचा काय दिलाय आपल्याकडे रेशो दिलाय। मी याच्या साईडचा रेशो काढायचा आहे, म्हणजे ही झाली साईड स्मॉल ए, इथं स्मॉल सी, इथं स्मॉल बी। आता मग आपल्याला अँगल दिले, हा झाला ए, हा झाला बी, हा झाला सी, हा प्रपोर्शन मध्ये आहे। मग काढायचा काय साईडचा रेशो। मग साईडचा रेशो काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे, विथ द हेल्प ऑफ साइन रूलच्या भरोशाने आपण काढू शकतो। काय आहे साइन रूल, एस टू बीस टू सी इज इक्वल टू साइन एस टू साइन बीस टू साइन सी, हा आहे आपल्याकडे साइन रूल। याच्या भरोशावर आपण काढू शकतो। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय करायचं, फक्त एक अँगल काढायचा, थिटा कन्सिडर करून काढा किंवा डायरेक्ट बी काढला तरी चालते। आपल्याला माहित आहे की बॉ ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन किती असते, 180, म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू किती येत असते, 180। ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5 आणि सी ची व्हॅल्यू 6। 1 + 6 + 5 किती झाला, 12 इज इक्वल टू 180। आता समजा आपण इथं 12 ए घेतला, आपण सपोज इथं ए घेतला, तर ए इज इक्वल टू 180 अपॉन किती आला, 12, किंवा थिटा जरी घेतला आपण तरी चालते। 12 इथं थिटा घेऊ समजा 12, आणि याचं जर डिवायडेशन दिलं तर किती जाते, 12 × 1 = 12, उरले 60, 12 × 5 = 60, 15चं डिव्हिजन जाते, 15 डिग्रीचं, म्हणजे एक अँगल निघाला आपला 15 डिग्रीचा। आता ए अँगल, आता 15 डिग्रीचा, आता ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 5 आणि सी इज इक्वल टू 6। याच्यासोबत थिटा घेऊ शकता, थिटा घेऊ शकता, थिटा घेऊ शकता, अँगल पकडले आपण। याला पण तुम्ही असं एकदम मी सांगतो, पहा कसं करू शकता याले। पहा इथं आपण ए थिटा प्लस बी थिटा प्लस सी थिटा असं घेऊ शकता। मग ए किती आहे आपल्याकडे, 1 थिटा, बी आहे आपल्याकडे 5 थिटा, सी आहे आपल्याकडे 6 थिटा, मग इथं होणार 12 थिटा। 12 थिटा इज इक्वल टू 180, मग थिटा इज इक्वल टू 180 अपॉन 12, मग इथं गेला तर थिटाची व्हॅल्यू 15 डिग्री। कशाला मर्यादा करता, हे गरज नाही ना, रिकामा टाइमपास कशाला करता, माहित आहे ना आपल्याला, ऍडिशन करून घ्यायची, डिवायडेशन मध्ये गमावायचं। थिटाची व्हॅल्यू आली आपल्याकडे 15 डिग्री, म्हणजे थिटाची 15 आली म्हणजे यानं सगळ्याला मल्टिप्लाय करायचं। म्हणजे इथं किती, 1 × 15 इज इक्वल टू 15 डिग्री। त्यानंतर इथं 5 आहे, इथं 5 × 15 डिग्री इज इक्वल टू 15 × 5 = 75, 75 डिग्री, अँड 6 × 15 डिग्री, 15 × 90। पहा हे भेटले आपल्याला अँगल। आता आपल्याला अँगल भेटले तर या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा। देअरफॉर एस टू बीस टू सी इज इक्वल टू, एस टू बीस टू सी इज इक्वल टू काय येणार मग इथं, हा देअरफॉर मग ए अँगल किती आपल्याकडे 15 डिग्री, बी अँगल 75 आहे, सी 90 आहे। देअरफॉर इथे येणार साइन 15 डिग्रीज टू साइन 75 डिग्रीज टू साइन 90 डिग्री, हा आपल्याकडे निघाला। साइन 15 ची व्हॅल्यू किती असते, तर मी तुम्हाला स्पेसिफिक अँगल मध्ये सांगितलं आहे की बॉ साइन 15 ची व्हॅल्यू किती असते, हे तुम्हाला माहित असेल, तरी मी सांगतो की बॉ साइन 15 ची व्हॅल्यू असते √3 मायनस असते की प्लस असते, मलाही पाहू द्या एक वेळेस, मी थोडंसं कन्फ्युज झालो। साइन 15 ची व्हॅल्यू पाहू द्या, एक मिनिट। स्पेसिफिक अँगल साइन 15 चौथ्या नंबरच्या लेक्चर मध्ये पाहलं आपण ना, शॉर्टकट मध्ये पाहलं, बरोबर आहे। स्पेसिफिक अँगल
मी की पाठ करून नसतं भाऊ साइन 15 ची व्हॅल्यू असते √3 - 1. ओके ठीक आहे. चला √3 - 1/2 √2 साइन 75 ची व्हॅल्यू इथं निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह. √3 + 1/2 √2 आणि साइन 90 ची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. साइन π/2 ची व्हॅल्यू 1 असते. आता काहीच नाही, जो बेस मध्ये असते की नाही, आता पहा इथं 2 √2 आहे, इथं 2 √2 आहे, त्यांना सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, याले याले आणि याले, किंवा दोघांचा कॉमन घ्यायचा आणि तिकडे मल्टिप्लाय करून द्यायचा, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये ठेवायचा नाही, फक्त आणि फक्त. म्हणजे इथे 2 √2 मल्टिप्लाइड बाय √3 - 1/2 √2. तुम्ही असं करायचं नाही, तुम्हाला समजलं पाहिजेत म्हणून सांगतो. 2 √2 न मल्टिप्लाय करून राहिलो, √3 + 1/2 √2 इथं 2 √2 मल्टिप्लाइड बाय 1. मग पहा इथं हा आणि हा कॅन्सल, हा आणि हा कॅन्सल, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय येणार? आपलं फायनल आन्सर येणार इज इक्वल टू √3 - 1 √3 + 1 2 √2. पहा किती नंबरचं ऑप्शन आहे आपल्याकडे? पहा √3 - 1 प्लस √3 2. पहा हे 1 नंबरचं ऑप्शन आहे, ए नंबरचं ऑप्शन आहे आपलं. पटकन मारा, ए नंबरचं ऑप्शन समोर चला. पहा ए नंबरचं ऑप्शन आहे. तर हा असा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. याच्यामध्ये एक सांगतो पहा, आता मी थोडा डिटेलमध्ये सांगितलं, तुम्ही काय करायचं? सिंपल पहा, 1 + 5 + 6 किती झाले आपल्याकडे? 12. 180 डिवाइड केलं 15 डिग्रीचा, पहिला 15चा, तर दुसरा 15 × 5 = 75, तिसरा 90चा 15, त्यानंतर 75, नंतर 90. साइन मध्ये पहा A B C हे घ्यायचंही नाही, काहीच गरज नाही. आपल्याला पेपरवाल्याला काही दाखवा लागत नाही की बुवा आम्हाला चांगलं येते, बिलकुल नाही. आम्हाला आन्सर येते, ते महत्वाची गोष्ट. मग इथं काय साइन 15, साइन 75, साइन 90. ओके, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायचा, हा डिनॉमिनेटर पाहिजेत नाही, तिकडे देऊन द्यायचा किंवा कॅन्सल करायचा, फायनल आन्सर घेऊन घ्यायचं. निपटलं. हे झालं आपलं 27. 28 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते? थांबा, याले सरकू द्या तिकडे, सरगरे. अरे हा चलो, 28 नंबरचा म्हणते द साइड ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो. साइड्सचा रेशो दिलेला आहे. कशाचा रेशो दिलेला आहे? साइडचा. मग साइडचा रेशो दिला आहे तर ठीक आहे. देन द अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो. हा साइडचा रेशो दिलाय म्हणजे स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी. पहा ए बी आणि सी असा रेशो दिला आहे आपल्याकडे. देन आपल्याला काढायचा काय? अँगलचा रेशो काढायचा आहे. अँगल्सचा रेशो म्हणजे अँगल ए टू अँगल बी टू अँगल सी आपल्याकडे काढायचा आहे. ठीक आहे, काही लोड नाही आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे. जसा आपण आधीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याच वेनं आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, काही लोड नाही. पहा थोडंसं एक काम करतो, हा माईक इथं पकडतो, कारण की रस्त्यानं सगळ्या गाड्या येणं जाणं करून राहिल्या ना, तर त्यामुळे काय होऊन राहिलं, थोडंसं बाहेरचा नॉईस येऊन राहिला. तर A to B to C आहे आपल्याकडे, बरोबर आहे. मग आता देअरफॉर A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू, C ची व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. पहा A to B to C इज इक्वल्स टू आहे आपल्याकडे 1:√3:2 आहे. मग देअरफॉर A इज इक्वल्स टू, समजा मी याच्यासोबत अँगल पकडतो थिटा, देअरफॉर A इज इक्वल्स टू 1 थीटा, B इज इक्वल्स टू √3 थीटा अँड C इज इक्वल्स टू 2 थीटा. असं फक्त अँगल पकडलं, दुसरं काही केलं नाही आपण. ए ची व्हॅल्यू आहे, बी ची व्हॅल्यू आहे, आपल्याकडे सी ची व्हॅल्यू आहे. आता ए बी सी तिन्ही गोष्टी माहित असल्या, पहा ए बी सी साईड माहित आहेत आपल्याकडे. काय माहित आहेत? साईड. मग साईड माहित आहेत तर आपल्याला अँगल काढायचे आहेत. अँगल जर काढायचं असेल आणि 3 साईड माहित असतील किंवा 2 साईड माहित असतील किंवा एक अँगल माहित असेल, पहा काय सांगून राहिलो, तिन्ही साईड माहित आहेत, अँगल काढायचा आहे, किंवा 2 साईड माहित आहे, एक अँगल माहित आहे, एखादी साईड काढायची आहे, तर विथ द हेल्प ऑफ कोसाइन रूल, विथ द हेल्प ऑफ कोसाइन रूलचाच वापर करायचा. म्हणजे आता इथं मी तिसरा अँगल काढतो, कॉस सी काढतो. देअरफॉर पहा इथं घेतो काय, देअरफॉर कॉस सी इज इक्वल्स टू, कॉस सीचा फॉर्म्युला सगळ्याला एकदम जबरदस्त येते. काय असते कॉस सीचा फॉर्म्युला? तर A² + B² - C² अपॉन 2AB आहे ना. मग इथं काय येईल? A² + B² - C² अपॉन 2AB. आता ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 थीटा, म्हणजे 1 ची तर काही किंमतच नाही ना, 1च राहणार. म्हणजे इथे θ² + B, B आहे आपल्याकडे √3 थीटा त्याचा होल स्क्वेअर मायनस C आहे आपल्याकडे 2 थीटा त्याचा होल स्क्वेअर अपॉन 2AB. ए ची व्हॅल्यू आहे थीटा आणि बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3 थीटा. याला जर सॉल्व्ह केलं तर थीटा प्लस स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं झाला 3, इथं थीटाचा स्क्वेअर, इथं θ² मायनस 2चा स्क्वेअर 4 आणि थीटाचा स्क्वेअर अपॉन खाली 2 मल्टिप्लाइड बाय थीटा मल्टिप्लाइड बाय √3 इंटू थीटा. कॅल्क्युलेशन करू नका, सांगतो का बरं. तर इथं दिसते तुम्हाला, पहा θ² + 3θ² किती झाला? 4θ². आणि इथं काय मायनस मध्ये 4θ², म्हणजे 2तून 2 गेला, आन्सर कारण 0 आहे ना. तर टेन्शन घ्यायचं काम नाही, सॉल्व्ह करूच नका ना, कशाला सॉल्व्ह करता मरेले.
तर मग एक मिनटं, देअरफोर इथं काय येईन 4 थीटा स्क्वेअर मायनस 4 थीटा स्क्वेअर अपॉन खालचं जसंचं तसं 4 मधून 4 गेला 0, आन्सर येते 0. आन्सर काय आला आपलं 0 आलं आपलं आन्सर. तर इकडे आपण सॉल्व्ह करून राहिलो होतो कॉस सी. देअरफोर कॉस सी इज इक्वल टू 0 आला. कॉस सी इज इक्वल टू 0 आला. आता हा कॉस सी आहे. कॉस सी आपल्याला अँगल सी काढायचा आहे. कॉस तिकडे जर गेला तर इनवर्स मध्ये. देअरफोर सी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0. कॉस इनवर्स ऑफ 0. कॉसचा कुठला अँगल 0 राहते तर मला वाटते बा कॉसचा π/2 अँगल 0 राहते. बरोबर आहे. तर देअरफोर सी ची व्हॅल्यू आली आपल्याकडे π/2 म्हणजे 90 डिग्री. अँगल सी निघाला आपला. बस आता एक अँगल निघाला ना, आणखी एक अँगल काढायचा. 2 अँगल निघाले म्हणजे तिसरा निघतेच, काहीच लोड घ्यायचं काम नाही. देअरफोर आता थोडंसं पेन चेंज करतो. देअरफोर आता अँगल सी निघाला, अँगल बी काढू आपण. देअरफोर कॉस बी सेम. कॉस बी इज इक्वल टू, कॉस बी जर घ्यायचं असेल तर बी सोडून द्यायचं आहे ना. म्हणजे ए आणि सी, म्हणजे इथे येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, इथे येणार मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a इंटू सी इज इक्वल टू. ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, ए ची व्हॅल्यू 1 थीटा. 1 थीटा म्हणजे थीटाचा स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सी काय आपल्याकडे 2 थीटा. 2 थीटाचा स्क्वेअर म्हणजे 4 थीटा स्क्वेअर. डायरेक्ट घेऊन राहिलो थोडंसं काय. मायनस बी स्क्वेअर. बी म्हणजे √3 थीटा स्क्वेअर. आता अंडररूट कॅन्सल, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. इथे येणार 3 आणि इथे येणार थीटा स्क्वेअर अपॉन खाली 2 इंटू ए बी. ए सी, ए ची व्हॅल्यू आहे थीटा आणि सी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2 थीटा. काय आहे 2 थीटा. ए इंटू सी चालते, काही लोड नाही, पाहून घेऊ काय होते काय नाही. त्यानंतर इथं काय राहणार आहे पहा, थीटा स्क्वेअर प्लस 4 थीटा स्क्वेअर. इथं होणार 5 थीटा स्क्वेअर, 5 थीटा स्क्वेअर मायनस 3 थीटा स्क्वेअर अपॉन खाली काय येणार इथं 2 टू ज 4 आणि 2 टू ज 4 थीटा मल्टिप्लाइड बाय थीटा. थीटा स्क्वेअर 5 3 गेले किती राहते तर 2. इथं राहीन 2 थीटा स्क्वेअर, खाली राहीन 4 थीटा स्क्वेअर. थीटा स्क्वेअर कॅन्सल, बेदुनी 4, आन्सर आला 1/2. आपण काय काढून राहिलो होतो तर कॉस बी. काय काढत होतो कॉस बी. देअरफॉर बी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1/2. बी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1/2. आता कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते तर साइनचा π/6 अँगल 1/2 राहते. तर कॉसचा साइनचा π/6 अँगल बरोबर आहे. साइनचा π/6 अँगल 1 राहते तर कॉसचा किती राहील तर π/3 अँगल है ना. कॉसचा π/3 अँगल. देअरफॉर बी इज इक्वल टू π/3 इज इक्वल टू 60 डिग्री. बस निपटलं भाऊ, काही लोड नाही ना. पहा, एक आहे 90, दुसरा आहे 60. आता करूनही पाहसान तरी काही गरज नाही, आणि करायचं असेल तर करून पाहू. चला तुम्हाला समजायसाठी आपण करून पाहू. एक अँगल किती आपल्याकडे, कॉमन सेन्स आहे. आता इथून समोर सॉल्वच नाही करायचं, पण तरीही मी सांगून राहिलो कारण की तुम्हाला समजलं पाहिजे. एक अँगल निघाला आपला 90चा सी, बी अँगल निघाला 60चा, ए अँगल कितीचा राहते 30चा आहे ना. ए प्लस बी प्लस सी किती असते 180. आता ए तर माहित नाही आपल्याला, बी आहे आपल्याकडे 60 आणि सी आहे 90 इज इक्वल टू 180 जसाचा तसा. देअरफॉर ए इज इक्वल टू 180. 60 आणि 90 किती होतात तर 150. मग आता याच्यातून गेलं तर किती राहते 30, म्हणजे ए कितीचा निघाला आपला 30चा. मग आता अँगल इन द रेशो काढायचा आहे. देअरफॉर अँगल इन रेशो A/B/C is equals to 30/60/90. 0 0 0 0 कॅन्सल. 3/6/9. आणखीन 3 भाग जाते, 3 1 3 3 2 6 3 3 9 1:2:3. पावर आहे का ऑप्शन 1:2:3. ऑप्शन नंबर डी. पटकन मारा, समोर चाला. समजला कसा केला आपण सॉल्व. काहीच नाही, आपल्याकडे काय होतं तर 3 साईड होत्या. आता 3 साईड होत्या तर 3 साईड वरून तिन्ही अँगलचा रेशो काढायचा होता. तर विथ द हेल्प ऑफ कोसाइन रूल आपण 2 अँगल काढायचे आणि 2 अँगल काढले की थोडंफार कॅल्क्युलेशन करून तिसरा अँगल आपल्याला आरामात येते. काहीच लोड नाही आहे, काहीच टेन्शन नाही आहे. चला 29 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, इन द ट्रायंगल द लेंथ ऑफ द 2 लार्जर साइड आर 10 and 9. समजा आपल्याकडे एक अँगल आहे, एक ट्रायंगल घेतला आपण ना. याच्यामध्ये काय म्हणते द लेंथ ऑफ द 2 लार्जर साइड. समजा एक आपण हा घेतला ए इज इक्वल्स टू 10 आणि बी इज इक्वल्स टू आपल्याकडे 9 रिस्पेक्टिव्हली. देन द अँगल्स आर इन द एपी. हे जे अँगल्स आहेत इथं पहा, सपोज आता हा ए घेतला तर हा ए घ्यायला लागेल, हा घ्यायला लागेल सी, हा घ्यायला लागेल बी. समोरची साईड बी. ओके. त्यानंतर सॉरी थोडस, हा ए, हा घ्यायला लागेल बी आणि हा घ्यायला लागेल सी. हे समोरची साईड सी आपल्याला माहित नाही आहे. देअरफॉर काय म्हणते सी आहे वर आपला हा सी. ओके चला. देन अँगल्स जे आहेत आपल्याकडे ए बी सी अँगल जे आहेत ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. आता 3 अँगल समजा ए बी आणि सी जर अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर मिडल टर्म बी इज इक्वल्स टू ए प्लस सी ची ऍडिशन डिवायडेड बाय 2 असते कधी पण. देन द लेंथ ऑफ द थर्ड साइड कॅन बी.
आता तिसऱ्या साईडची लेंथ काढावी लागते, म्हणजे सी ची लेंथ आपल्याला काढावी लागते. काहीच लोड नाही. क्वेश्चन समजलं का ते सांगा फक्त बस. काय म्हणते क्वेश्चन मध्ये, म्हणते की बुवा आपल्याकडे दोन साईड आहेत, तिसरी साईड काढायची आहे आणि जे अँगल्स आहेत आपल्या ट्रायंगलचे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, तर आपण इझिली काढू शकतो. काहीच लोड नाही, काहीच टेन्शन नाही. पहा लक्ष द्या, आपल्याकडे दोन साईड आहे, एक अँगल आहे. आता अँगल आहे काय सध्याशी तर नाही आहे, पण असू शकते ना. पहा देअरफॉर हे तिन्ही अँगल कशात आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. म्हणजे ए बी आणि सी इन कशात आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत म्हणजे काय, तर बी इज इक्वल्स टू ए प्लस सी डिवायडेड बाय 2. हा 2 इकडे डिवायडेशन, इकडे मल्टिप्लिकेशन. 2b इज इक्वल्स टू ए प्लस सी. बट आपल्याला माहित आहे की बुवा ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन 180 असते. म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू किती असते, 180. मग मी आता पहा, आपल्याकडे जर 2 + 3 असेल तर यात 3 + 2 लिहू शकतो ना आपण, किंवा 1 + 2 + 4 असेल तर आपण 1 + 4 + 2, कारण की तिन्ही ऍडिशन मध्ये आहेत. मग मी काय करतो, ए आणि सी जवळ लिहितो. ए प्लस सी प्लस बी इज इक्वल्स टू किती आहे आपल्याकडे, 180. आणि ए प्लस सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, पहा ए प्लस सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2b. 2b प्लस बी इज इक्वल्स टू किती आला आपल्याकडे, 180. 2b प्लस बी किती झाला, 3b इज इक्वल्स टू 180. 3 × 3 3 × 18. बी ची व्हॅल्यू किती आली, 60 डिग्री. पहा दोन साइड एक अँगल आहे. पहा लक्ष द्या, दोन साइड एक अँगल आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही, निघाला आपला आन्सर. पहा इरेजर इथपर्यंत समजलं ना पोट्टे, हो काय टेन्शन नाही आहे ना. चला पुढे. तर 2 मिनिटं, काय थोडीशी जागा लागेल आपल्याला, हा क्वेश्चन थोडसा आपल्याला मोठा सॉल्व्ह करायला लागेल. पहा अँगल बी निघाला. आता अँगल बी आहे आपल्याकडे, दोन साईड आहेत. पहा बी आपल्याकडे आहे 60 डिग्री. एक साइड आहे ए इज इक्वल्स टू 10 आणि बी आहे की आपल्याकडे 9. बरोबर आहे ना, 10 आणि 9. देअरफॉर विथ द हेल्प ऑफ कोसाइन रूल. आता कोसाइनचा कुठला रूल वापरायचा, तर कॉस बी वाला वापरायचा है ना. डिफरंट फॉर्म्स ऑफ कोसाइन रूल होता ना, त्याच्यामधला कॉस बी वाला वापरायचा. कॉस बी इज इक्वल टू काय असते, कॉस बी इक्वल टू बी सोडून द्यायचा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर किंवा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac किंवा 2ca, कसंही वापरला तरी चालते. पहा देअरफॉर कॉस बी इज इक्वल्स टू बी आहे ना, तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन खाली येणार 2a इंटू सी. तुम्ही हा सी समोर लिहा, ए मागं लिहा, काहीच फरक पडत नाही. हा सी समोर लिहा, ए मागं लिहा, काहीच फरक पडत नाही. टेन्शन घेऊ नका. ओके. देअरफॉर कॉस बी ची व्हॅल्यू किती आहे, 60. कॉस 60 डिग्री इज इक्वल्स टू आता ए स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू किती आहे 10. 10चा इथं स्क्वेअर. आता डायरेक्ट स्क्वेअर घेऊ ना आपण. आपण सीईटी साठी प्रिपेअर करून राहिलो ना, कुठे नांदी येतं. पहा ए स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर झाला इथं 100 प्लस सी स्क्वेअर आपल्याला काढायला लागते मायनस बी स्क्वेअर, बीचा स्क्वेअर 9चा स्क्वेअर 81 अपॉन खाली 2 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 10 इंटू सी जसाचा तसा. कॉस 60 म्हणजे कॉस पाय बाय 3. कॉस 60 म्हणजे कॉस पाय बाय 3 आणि कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू असते 1/2 असते 1/2. म्हणजे इथं आला 1/2 इज इक्वल्स टू 100 मधून 81 गेले किती राहते 19 प्लस सी स्क्वेअर अपॉन खाली पहा इथं झाला 10 दुनी 20 इंटू सी. आता पहा हा 20 इंटू सी याच्यात इकडे कशात आहे डिवायडेशन, इकडे गेल्यावर कशात जाईल तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. आता 1 ले जर 20 इंटू सी ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय येईल 20c अपॉन खाली काय आपल्याकडे 2 इज इक्वल टू काय आपल्याकडे 19 प्लस सी स्क्वेअर. काय आहे 19 प्लस सी स्क्वेअर. पहा बेद आहे 20 म्हणजे इथं आला 10c इज इक्वल टू 19 प्लस सी स्क्वेअर. आता पहा हा 10c तिकडे ट्रान्सफर केला तर इथं काय 0 इज इक्वल टू 19 प्लस सी स्क्वेअर मायनस 10. याला सरळ लिहिलं तर स्क्वेअर वाली टर्म समोर लिहितो सी स्क्वेअर मायनस 10 सी प्लस 19 इज इक्वल टू 0. हे बनले क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे का बनलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याचे रूट्स पाडायचे, याचे पार्ट्स पाडायचे. याचे रूट पडतात का चेक करू. तर याचे रूट पडत नाहीत का बरं, कॉमन सेन्स वापरायचा. 19 आपल्याकडे प्राईम नंबर आहे. 19 जो आहे ना आपल्याकडे हा प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबरचे पार्ट पडत नाहीत. प्राईम नंबर हा एक असा आहे, एकुलता एक प्राईम नंबर एवढा जबरदस्त मला प्राईम नंबर आवडते कारण की हा प्राईम नंबर एकुलता एक असा आहे की जो कोणासोबतच जात नाही, तो म्हणते एकटा जीव सदाशिव. म्हणून हा कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही 19च्या सोडून है ना. तो त्यानंच कटते, दुसरं कशानंच कटत नाही. म्हणून जर आता याचे पार्ट्स पडत नाहीत तर मग काय करायचा विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला मेथड है ना. याचे रूट कसे पाडायचे विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला मेथड आपण याचे रूट पाडू शकतो. देअरफॉर रामकृष्ण हरी. चला ठीक आहे इकडल्या साईडनं काय
पहा इथून पासून विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड आता याचं कंपॅरिझन केलं जर आपण समजा कशासोबत कम्पेअर विथ तुम्ही हे एवढं करायचं नाही, तुम्ही डायरेक्ट करायचं कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस मायनस bx प्लस मायनस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू निघाली इथं 1, b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -10 आणि c ची व्हॅल्यू आहे 19. a b c च्या व्हॅल्यू आल्या विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय असते, इथं व्हेरिएबल c आहे आपल्याकडे, व्हेरिएबल c आहे. देअरफॉर c इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. देअरफॉर मायनस ऑफ b ची व्हॅल्यू -10 प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर काय होत असते कधी पॉझिटिव्ह, म्हणजे -10 चा स्क्वेअर किती येणार इथं 100 मायनस 4 इंटू ac. a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1, c ची व्हॅल्यू 19, 1 इंटू 19 अपॉन खाली काय आहे आपल्याकडे 2a. आता 2a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1. आता पहा फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करून राहिलो की नाही, हे पूर्ण सॉल्व्ह करत बसायचं नाही. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर आणून दाखवतो की बुवा सर शॉर्टकट एवढा मोठा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा का नाही, तर शॉर्टकट कसं करायचं, इथून डायरेक्ट आन्सर आपण व्हेरीफाय करू शकतो आणि पूर्ण सॉल्व्ह पण करून दाखवतो. पहा इथं पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह 10 प्लस मायनस अंडर रूट ऑफ इथं झालं 100 मायनस 2 16 19 दुनी 38 30 आणि 30 60 आणि 70 76 76 इथे किती 76. इथं आला 76 अपॉन खाली काय तर बे काहीच नाही, हा 2 दोघांले काय तर डिवायडेशन मध्ये वाटून द्यायचा. इथे येणार 10 अपॉन 2 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 100 मधून गेले तर इथं आले 24 अपॉन 2. पहा बे 5 10 इथं 5 राहते. 5 वाला ऑप्शन पहा किती आहेत आपल्याकडे, किती ऑप्शन आहेत 5 वाले चेक करा. 5 प्लस मायनस वाले ऑप्शन किती आहेत तर एकच आहे सर. पहा 5 प्लस मायनस वाला ऑप्शन एकच आहे, एच आपला आन्सर आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही, एच आपला ऑप्शन आहे, एच आपला आन्सर आहे. पण तरीही तुम्हाला आणून दाखवतो की बुवा ए ऑप्शन आहे, ए आन्सर आहे की नाही. पहा हे झालं आपलं आन्सर, तरी तुम्हाला आणून दाखवतो. पहा 2 इकडे प्लस मायनस. आता 24 ला आपण कसं स्प्लिट करू शकतो, 6 चूक 24 6 मल्टिप्लाइड बाय 4 अपॉन खाली 2 जसाचा तसा. स्क्वेअर रूट जर वाटून दिलं तर 5 प्लस मायनस आता 4 कितीचा स्क्वेअर आहे 2 चा, म्हणजे 2 बाहेर निघेन 2 अंडर रूट ऑफ 6 अपॉन 2 कॅन्सल. आन्सर इन 5 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 6. पहा हेच आन्सर आहे की नाही, 5 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 6. आता याला चॅलेंज नाही आहे, ह्या क्वेश्चन्सले चॅलेंज नाही आहे, थोडंफार असेच करावं लागतात, पण स्मार्ट वर्क या क्वेश्चन मध्ये करावं लागते. कसं स्मार्ट वर्क करावं लागते तर पहा ABC अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये तर डायरेक्ट हे स्टेप आपली असली पाहिजेत. हे झाल्यानंतर आपल्याकडे साईड्स माहिती आहे, एक अँगल माहिती आहे, डायरेक्ट कॉस बी. कॅल्क्युलेशन्स फास्ट झाले पाहिजेत, बाकी काहीच नाही. आणि आन्सर काढताना थोडाफार कॉमन सेन्स वापरायचा की बुवा हा 10 आहे, हा 2 खाली डिवायडेशन मध्ये आहे, 10 ले जो 2 डिवायडेशन मध्ये गेला तर 5 येते. 5 आला तर ऑप्शन मध्ये 5 कुठे आहे तर सर एकच ठिकाणी आहे. हा तर नुसता 5 आहे ना, प्लस मायनस वाला एक टर्म तर त्याच्यासोबत राहणार ना, हा तर नुसता 5 आहे, मग 5 आला ऑप्शन आपल्याकडे एकच आहे प्लस मायनस मध्ये, पटकन तो मारला की समोर. चला 30 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, इन अ ट्रायंगल ABC. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, इन अ ट्रायंगल ABC इफ वी हॅव अ वन साइड अनदर साइड अँड अँगल. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आपल्याकडे 2 साइड आणि एक अँगल असला तर हमेशा कोसाइनचाच फॉर्म्युला वापरायचा, कोसाइनचाच रूल वापरायचा. आपल्याकडे तिन्ही साइड असले तरी कोसाइनचाच रूल वापरायचा. आपल्याकडे 2 साइड 2 अँगल, 2 साइड 2 अँगल, 3 साइड 3 अँगल, 3 अँगल 3 साइड अशा फॉर्मॅटमध्ये असला तर साइन रूलच वापरायचा. तर मग आपल्याकडे काय म्हणते, 2 साइड आहेत, एक अँगल आहे, विथ द हेल्प ऑफ कोसाइन. कोसाइनचा कुठला फॉर्म्युला तर सर सरळ अँगल वाला पकडायचा. अँगल ए आहे म्हणून ए वालाच कोसाइनचा रूल घ्यायचा. देअरफॉर कॉस ए इज इक्वल्स टू घेऊ शकतो आपण कॉस ए, इथे येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन खाली येणार 2bc. आता कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे 60, कॉस 60 इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3 चा स्क्वेअर 9 प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे इथे येणार 16 4 चा स्क्वेअर 16 मायनस ए स्क्वेअर जसाचा तसा अपॉन अबे 2 मिनिटं, आपल्याकडे व्हॅल्यू कशाची आहे हे तर पाहा लागेल ना, ए ची आणि बी ची आहे. कशाची आहे ए ची, मग इथं बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे इथं आला 9 प्लस सी स्क्वेअर जसाचा तसा आणि ए स्क्वेअर एचा स्क्वेअर 16 अपॉन खाली 2 मल्टिप्लाइड बाय बी किती आहे आपल्याकडे 3 इंटू सी जसाचा तसा. सी नाही आहे ना आपल्याकडे 2ac. ओके ठीक आहे चालते. देअरफॉर हा 9 मायनस 16 आता सरळ आहे, पहा सिंपल गोष्ट आहे ना. पहा 9तून 16 गेले, आता मोठ्यातून लहान वजा करायचं, मोठ्याचं साईन द्यायचं. हे लहानपणी झालेलं आहे, हे शिकवायला लावू नका प्लीज. तर 16तून 9 गेले किती राहते तर सर किती राहते, सरळ आहे ना
7 राहते, म्हणजे इथं सी स्क्वेअर मायनस 7 अपॉन 3 दुनी 6 6c किती आहे इथं 6c. आता कॉस 60 ची व्हॅल्यू किती राहते, कॉस 60 म्हणजे कॉस पाय बाय 3 पाय बाय 3, मग कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू राहते 1/2. हा 6c इकडे डिवायडेशन, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन म्हणजे 6c/2 इज इक्वल्स टू सी स्क्वेअर मायनस 7. जसा तसा बेक बे बेत्रिक 6 3c इज इक्वल्स टू सी स्क्वेअर मायनस 7. आता 3c तिकडे घ्या, देअरफॉर 0 इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस 3c मायनस 7. याला सरळ लिहिलं सी स्क्वेअर मायनस 3c मायनस 7 इज इक्वल टू 0. आता याची जर पार्ट पाडायचे असतील तर पार्ट पाडायचे, किंवा जर असं असेल तर पटकन पाहायचं. पहा सी स्क्वेअर मायनस 3c मायनस 7 इज इक्वल टू 0. ए नंबरचा ऑप्शन आहे, पटकन ए नंबरचा ऑप्शन मारा आणि समोर चला. एक मिनिट काय ओके चलो. तर हे झालं आपलं ऑप्शन ए. समजलं कसं सॉल्व्ह करायचं, तर बढिया एकदम. चला समोर. रामकृष्ण हरी. आता क्वेश्चन नंबर 31चा क्वेश्चन आहे. इन अ ट्रायंगल ABC इफ अँगल ए अँगल बी आपल्याकडे माहित आहे, देन द रेशो ऑफ इट साइड्स इज. पहा दोन अँगल माहित आहे आपल्याकडे, तर आपल्याला साइडचा रेशो काढायचा. साइड्सचा रेशो म्हणजे एस टू बी टू सी इज इक्वल्स टू फॉर्म्युला येईन आपल्याकडे साइन ए टू साइन बी टू साइन सी, साइन एस टू साइन बी टू साइन सी. आता एक अँगल माहित आहे ए, देअरफॉर एक ए अँगल ए इज इक्वल्स टू 45. देअरफॉर साइन 45 इज इक्वल्स टू किती 1/√2. अँगल बी इज इक्वल टू आहे पाय बाय 3 म्हणजे 318 60 डिग्री इज इक्वल्स टू साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते √3/2. ओके. देअरफॉर आता दोन अँगल निघाले, देअरफॉर अँगलची आता पहा अँगलची ऍडिशन 180. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू असते 180. ए आणि बी माहित आहे 45 प्लस 60 प्लस सी इज इक्वल्स टू 180. या दोघांचं ऍडिशन केलं, तिकडे सबस्ट्रॅक्शन केलं तर सी येते 75 डिग्री है ना. आता ह्या एवढ्या गोष्टी फास्ट आल्याच पाहिजेत. 75चा आहे पण चेक करा ना, 60 75 45 किती होतात ना, 180 होतात. किती होतात 180. तर सी 75चा आहे आपल्याकडे, सी 75चा आहे. 75चा आहे तर घ्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. थांबा एक मिनिट काय थोडंसं आणखीन पाहू द्या काही होते का याच्यामध्ये. याच्यामध्ये घेतला आपण नाही, ठीक आहे राहू द्या, असंच बरोबर आहे. मग काय सरळ फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. फॉर्म्युला काय एस टू बीस टू सी. एस टू बीस टू सी इज इक्वल्स टू साइन ए म्हणजे साइन 45 टू साइन 60 टू साइन 75. ओके. साइन 45 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1/√2 टू √3/2 साइन 75 साइन 75 ची व्हॅल्यू किती राहते, साइन 15 कॉस 75 सेम राहते आणि कॉस 15 साइन 75 सेम राहते, म्हणजे √3 प्लस 1/2 √2 राहते. √3/2 हेच राहते. ओके. चला मग आता पहा ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. आता याला सॉल्व्ह करायचा काहीच नाही. काय करायचं, जो मोठा वाला दिसते हा 2/2 दिसते ना, यानं सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. किंवा आता याचं ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं ते पण सांगतो, पहिले आन्सर आणून दाखवतो. पहा मग काय करायचं, 2/2 न मल्टिप्लाय करायचं. पहा 2/2 मल्टिप्लाइड बाय 1/√2 जसाचा तसा 2/2 मल्टिप्लाइड बाय √3/2 हा स्टू जसाचा तसा 2/2 मल्टिप्लाइड बाय √3 प्लस 1/2 जसाचा तसा 2/2 कॅन्सल. इथं 2 कॅन्सल, √2 कॅन्सल, 2 1 2 इथं आला √3 मल्टिप्लाइड बाय √2 इथं आला √3 प्लस 1. पहा हा 2 √3. आता तुम्हाला माहित आहे √a मल्टिप्लाइड बाय √b याला आपण कंबाईन करू शकतो. √a मल्टिप्लाइड बाय b इज इक्वल्स टू g इन ते आन्सर. √3 मल्टिप्लाइड बाय 2 3 2 6 √6 √3 प्लस 1 झालं तुमचं फायनल आन्सर. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे आपल्याकडे, बी सी नंबरचा ऑप्शन, सी नंबरचं तुमचं ऑप्शन. इथंच आन्सर चेक करायचं. कसं सांगतो पहा, या स्टेपला आलो 2/2 ना आपण हा 2/2 कॅन्सलच होणार आहे भाऊ, हा कॅन्सल करावाच लागते. म्हणजे लास्ट ऑप्शन आपल्याकडे काय राहणार फक्त सर √3 प्लस 1. काय राहते √3 प्लस 1. √3 प्लस 1 लास्ट ऑप्शन कुठे आहे, सी मध्ये. पटकन सी मारलं घरी, जास्त लोड घ्यायचा नाही. तुम्ही जसे हे क्वेश्चन पहा, हेच क्वेश्चन मल्टिपल टाइम सॉल्व्ह करायचे. हेच क्वेश्चन 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस 10 वेळेस 15 वेळेस 50 वेळेस आणि याच्या रिलेटेड क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तेव्हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार. तेव्हा तुमच्यात
तुमचा हँड येणार त्या क्वेश्चनवरती. आपण म्हणतो ना की मॅथमॅटिक्सवर नंदू सरचा हँड आहे म्हणता ना, तशी गोष्ट तुम्ही जेव्हा हे क्वेश्चन सॉल्व्ह करसाल तेव्हा तुमचा त्याच्यावरती हँड येणार, तुम्हाला हे व्यवस्थित सॉल्व्ह केल्या जातील. आलं लक्षात? चला पुढे 31 नंबरचा क्वेश्चन झाला. चला 32 काय म्हणते, द अँगल ऑफ ए ट्रायंगल ABC आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अँगल्स कशात आहेत? अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. B is to C, पहा B equals to √3 and C equals to √2. Then angle A of a measure. दोन शांततेत पहा, तुमच्याकडे दोन साईड आहेत, दोन साईड दिल्या आहेत आणि अँगल्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. आता अँगल जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये म्हटलं तर डायरेक्ट काय म्हणू शकतो आपण, 2B is equals to A plus C. डायरेक्ट आलं पाहिजे 2B equal to A plus C. कसं सर? मग A B C अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर B इक्वल टू A प्लस C डिवायडेड बाय 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये गेला 2B इज इक्वल टू A प्लस C. पहा तेच आहे ना, 2B इज इक्वल टू A प्लस C. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. त्यानंतर काय म्हणते की त्यानंतर म्हणते 2B इक्वल टू A प्लस C. देअरफॉर मग आपण घेऊ शकतो पहा A प्लस B प्लस C इज इक्वल टू 180. आता A प्लस C लिहू शकतो आपण 2B, म्हणजे 2B प्लस B इज इक्वल टू 180 आणि B 3B इज इक्वल टू आला आपल्याकडे 180. B ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 60 डिग्री. किती आली? 60. 3 1 3 3 18. आपल्याकडे एक अँगल माहित आहे B, दोन साइड माहित आहेत आपल्याकडे. मग विथ द हेल्प ऑफ साइन रूल पण घेऊ शकतो ना. आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल पाहिले होते. तर डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल मध्ये हा एक फॉर्म होता. कुठला वाला? A अपॉन B इज इक्वल टू साइन A अपॉन साइन B. आपल्याला अँगल एच काढायचा आहे ना फक्त, मग काढू शकतो आपण, याच्या भरोशावर काढू शकतो ना. B आपल्याकडे 60 निघाला, B आपल्याकडे 60 निघाला. A इज टू B आपल्याकडे B आणि C आहेत. सॉरी, आता ठीक आहे ना. आता डिफरंट फॉर्म, दुसरा फॉर्म B आणि C आहे ना. B अपॉन C इज इक्वल टू साइन B अपॉन साइन C, साइन B अपॉन साइन C. देअरफॉर B ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? B ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3 अपॉन √2 इज इक्वल टू साइन B. साइन B इथे येणार साइन 60 अपॉन साइन C जसाचा तसा. पहा लक्ष द्या, हा डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन म्हणजे साइन C मल्टिप्लाइड बाय असं येणार. हा खालचा कटला आणि हा आता हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, खाली डिवायडेशन मध्ये जाणार. पण हा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये तिकडे जर केला तर याचा रेसिप्रोकल होणार. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण सरळ सरळ, साइन C इज इक्वल टू साइन 60 ची व्हॅल्यू घेऊन घ्या. साइन 60 ची व्हॅल्यू, हा माझं मिनिट काय, साइन 60 ची व्हॅल्यू किती असते? साइन पाय बाय 3, साइन पाय बाय 6 √3 अपॉन 2 काय असते? √3 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय √3 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय याचा रेसिप्रोकल म्हणजे √2 वरती जाणार, √2 वरती जाणार आणि काय होणार? √2 खाली येणार, √3 खाली येणार, √3 खाली. इथं पहा, इथला एक √2 कॅन्सल आणि या 2 लिहू शकतो आपण √2 मल्टिप्लाइड बाय √2 आणि मल्टिप्लाइड बाय वरती √2 आहे. हा √2 कॅन्सल, इतर आला 1 अपॉन √2. देअरफॉर C इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन √2. देअरफॉर साइनचा कुठला अँगल √2 राहते? 1 अपॉन √2 राहते तर 45. इथं निघाला 45 डिग्री. पहा, एक निघाला 60, एक निघाला 45. तिसरा कितीचा निघेल तर 75चा. काहीच लोड नाही घ्यायचा, कॅल्क्युलेशन करायचं नाही. एक 60चा आहे, दुसरा 45चा आहे, तिसरा 75चा. म्हणजे आपल्याकडे C आहे 45, B आहे 60, तर A कितीचा निघेल तर A आहे आपल्याकडे सर 75 डिग्री. हे झालं तुमचं आन्सर, 75 डिग्री है ना. ऑप्शन मध्ये, अभि ऑप्शन मध्ये नाही आहे काय, लोड नका घेऊ. अभि हे रॅडियन मध्ये आहेत, आपण डिग्री मध्ये काढलं. आपल्याला रॅडियन मध्ये करता येत नाही का कन्वर्जन? बिलकुल करता येते, कारण की मी शिकवलं होतं डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये. पहा 75 मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180. मग 75 आणि 180 कितीच्या पाड्यात येतात तर 15च्या पाड्यात येतात. 15 5 75 आणि 15 1 15 आणि 15 सक म्हणजे 5 पाय अपॉन 16, 5 पाय अपॉन नाही 12, अरे 15 हा 30, 15 दोन्ही बरोबर आहे. 5 पाय अपॉन इथं 2 12, 5 पाय बाय 12. हे झालं तुमचं ऑप्शन नंबर डी. आलं लक्षात कसं गेलं आपण ना? हे जर लक्षात नाही आलं तर एक वेळेस मागं घ्या, पुन्हा पहा, कारण की मी डबल समजायला गेलो तर आपला व्हिडिओची लेंथ वाढेल. आपल्याला व्हिडिओची लेंथ वाढवायची नाही, कारण की आपल्याला भरपूर दिवस करायच्या आहेत ह्या गोष्टी. हा झाला 32 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर पहा 33 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, इन अ ट्रायंगल ABC इफ A इज इक्वल टू B इक्वल टू आणि C इक्वल टू, देन A आपल्याला काढायचा आहे, cos A काढायचा आहे. वेळ पाहू द्या. ओके ठीक आहे, चला 34 मिनिटं झाले, पण तरीही आपण दोन क्वेश्चन तरी घेऊ. 2 क्वेश्चन मिनिमम आपण घेऊ. 40 मिनिटापर्यंत तुम्ही पाहू शकता. A ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2, B ची व्हॅल्यू आहे 3, C ची व्हॅल्यू आहे 4. cos A काढायचा आहे. काय काढायचं आहे? cos A विथ द हेल्प ऑफ कोसाइन रूल. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण, cos A इज इक्वल टू इथे येणार
बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2b इंटू सी. देअरफॉर बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3. 3चा स्क्वेअर किती झाला 9. सी ची व्हॅल्यू 4 इथं झाला 16 मायनस ए चा 2चा स्क्वेअर 4 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय बी ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आणि सी ची व्हॅल्यू आपल्याकडे 4. 25 मायनस 4 अपॉन 4 3 12 12 24. ओके 25 मायनस 4 किती राहतात तर 21 आणि 24 कशाच्या कॉमन पाड्यामध्ये येतात काय 21/24 3च्या पाड्यात येतात म्हणा. 3 नाही आहे टेन्शन घेऊ नका. देअरफॉर कॉस आहे पहा हे कॉमन टेबलमध्ये येतात दोघं जण पण काय ऑप्शन मध्ये आहे ना 21/24 पटकन मारा समोर चला सरळ आहे ना. 3 आपल्याकडे काय दिल्यात साईड दिल्यात 3 साईड दिल्यात कॉस आहे काढायचा आहे सरळ सरळ ताट वाढेल आहे जेवण करा टेन्शन घेऊ नका है ना. सरक्या हाताने जर आपल्याला खाता येत असेल तर काय उलट्या हाताने खायचं. ओके चलो हा ट्रायंगल एबीसी पहा सेम क्वेश्चन सेम. ए ची व्हॅल्यू दिली आहे बी ची दिली आहे सी ची दिली आहे अँगल बी काढायचा आहे. फक्त इथं अँगल बी काढायचा होता तिथं फक्त हे काढला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ अँगल काढला काही लोड नाही आहे. देअरफॉर कॉस बी इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ca असा तुमचा फॉर्म्युला. सी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 9 9चा स्क्वेअर 81 प्लस ए ची व्हॅल्यू किती आहे 5 25 मायनस बी 36 6चा स्क्वेअर 36 अपॉन खाली 2 मल्टिप्लाइड बाय ए इंटू सी ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9. ओके 80. आता या दोघांचे ऍडिशन करा किंवा तुम्ही हे सबट्रॅक्शन तुम्ही करसान पहा तरी मी करून दाखवतो पहा. इथं 5 आणि 1 6 10 106 मायनस 36 अपॉन हे मल्टिप्लिकेशन जसं तसं 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 9 जसाचा तसा. आता 6 गेले आणि वरचे 30 गेले किती राहिले वरते तर 6 गेले आणि 30 गेले 70 राहतील 70 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 9 जसाचा तसा पहा. इथं झाले 35 35 अपॉन खाली येईन 5 मल्टिप्लाइड बाय 9 पहा मी एवढं लंब करून झालं एवढं लंब करायचं नाही तरी पण 5 7 35 7 अपॉन 9 काय आला आपल्याकडे 7 अपॉन 9 कशाची व्हॅल्यू आली तर cos b is equals to 7 upon 9 therefore b is equals to cos inverse of 7 upon 9 हे तुमचं ऑप्शन आहे. 7 upon 8 7 upon 8 कसं करा बाबा 8 तर नाहीच आहे ना कुठेतरी. 1 मिनिट क्वेश्चन चेक करू द्या मला. किती नंबरचा क्वेश्चन आहे बाबा 34चा नंबर 34 नंबरचा क्वेश्चन 34 34 34 33 34 33 7 upon 9 बरोबर 7 upon 9 असतं पाहिजेत. 7 upon 9 ऑप्शन मध्ये कुठतरी घोर झाला आहे इथं 9 पाहिजेत सॉरी इथे 8 नाही पाहिजे इथे किती पाहिजे तर 9 ऑप्शन नंबर ए. हे झाले तुमचे किती 34 क्वेश्चन झाले. 35 नंबरचा क्वेश्चन बी एकदम सोपी आहे पण थोडासा कसा आहे तर आपण जास्त लंब घेणार नाही तर हे क्वेश्चन समजले असतील तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.